पंतप्रधान मोदींची साऊथ ब्लॉकमध्ये महत्त्वाची बैठक. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठकीची शक्यता. राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र. पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक. याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत देखील बैठक. राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर बैठकीमध्ये चर्चा. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती. भारताला उपदेशकांची नव्हे, भागीदारांची गरज. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं. युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला. भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत. पाकिस्तानला फंडिंग करू नका, भारताचं आशिया विकास बँकेला आवाहन. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आशिया विकास बँकेला आवाहन. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये फोनवरून संवाद. भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं. भारताशी युद्ध करणं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला परवडणार नाही. आंतरराष्ट्रीय डाटा आणि रिसर्च संस्था मुडीचा पाकला इशारा. तर भारतासोबतच्या युद्धानं पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला येईल, मुडीचा इशारा. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. भारताला दुसऱ्या तलवार श्रेणीची तमाल युद्धनौका मिळणार. तमाल युद्धनौका ही ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यासाठी देखील सक्षम. पहलगाम हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमद जरगरचा हात. सूत्रांची माहिती. मुश्ताक अहमद जरगरचा हल्ल्यातील सहभागाबाबत एनआयएकडून तपास. मुश्ताक अहमद जरगर हा उल उमर मुजाहिदीनचा प्रमुख. अतिरेक्यांना मदत केल्याचा संशय असणाऱ्या तरुणाची आत्महत्या. नदीमध्ये उडी मारून इम्तियाज मगरेची आत्महत्या. जम्मू काश्मीरमधील जेलवर हल्ल्याची भीती. श्रीनगर सेंट्रल जेलवर देखील हल्ल्याची भीती. सूत्रांची माहिती. जेल आणि परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असल्याचा एनआयएला संशय. राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून नुकतीच चौकशी. दोघांना पहलगाम हल्ल्याच्या नियोजनाची पूर्वकल्पना असल्याचा संशय व्यक्त. पाकिस्तान सैन्यच त्यांचा देश उद्ध्वस्त करणार हे मला आधीपासूनच माहिती होतं. भारत पाकमध्ये तणावाची परिस्थिती असताना गायक अदनान सामीचं ट्विट. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना काश्मीरी मुलींनी मेरा ये वतन हे गीत गायलं. काश्मीरी मुलींकडून गाण्यामधून देशभक्तीचा संदेश. एका महिलेनं रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवरील पाकिस्तानचा झेंडा काढला. पायऱ्यांवर असलेले पाकचे झेंडे महिला काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. विलेपार्ले स्थानकाबाहेरील व्हिडिओ असल्याची माहिती. भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी. मोहम्मद शमीला धमकीचा ईमेल. उत्तर प्रदेश पोलिसांकडून धमकीचा तपास सुरू.